प्लास्टिकचं चप्पल आणि खालीवाले देशीचे किल्लो आला त्याला काय समजून नाही राहिला या लोवा लोकांच्या धंद्यापायी माणूस पुरा टिंट करून गेला इतका शिकलो पण काही फायदा नाही हा धंदा सकाळपासून कुत्रेवाणी भुकत आपण एक बोहणी नाही झाली कसा होता महागाईच्या काळामध्ये लाला भाऊ तुझे काय केलं कसा कसल्या महागाईच्या काळामध्ये तरी बरं आहे माझी बायको आहे ललिते ती चार घरची धुणी भांडी करते तर तिच्या मीठ होते आणि माझ्या पीठ होते आता उपासाची मारायची पाळी होती देवा आता देवाला सांगू का फायदा पोट आपलं काम करावंच लागेल अरे आहे का लोक प्लास्टिक दूधचा कप अबे काय करता मी बगीच्यामध्ये अबे सोड अबे धरलो मी अबे घेतलं पप्पी घेतलं अरे जवान पोट चांगले धंदे आहेत तुमच्या कॉलेजचं नाव सांगतो ट्युशन घेता का रे अबे हे तर आमच्या गावच्या पाटलाची पोरगी हो चंदी चंदे बरं आहे तुझे धंदे कर बेटा कर गणपती बसत अरे काय करायचं आजच्या जवान पोराचं काय समजून नाही राहिला जमाना बदलला जाऊ द्या त्यांचं सांगू की माझं सांगू हो लग्न झाला तरी लग्न झाल्यासारखं नाही लागत हो एकच बायको आहे पण बायकोने पुरा दिमाग खराब करून टाकला आता नवरदेव लग्न करतो तर आनंदी का भेटते सोफा पलंग कूलर मला का भेटला तो साला त्या साला पाहिजे आणणार राहिला माझा नाही झाली ते तुझ्या भावाला एक दिवस असा सुचवतो काहीतरी युक्ती करतो त्याला घराच्या बाहेर काढतो त्याला लग्न झाला तेव्हापासून घरात येऊन चिपकलं त्याच्या बाई कोटचा का रागभर देवळा जाऊन बसावं लागते गावातील लोक म्हणतात लाला मोठा भाविक झाला कायचा भाविक त्याला का माहित खाली भजन नाही जमा म्हणून बाहेर कीर्तन करावं लागते आता माझ्या कीर्तन तुम्हाला अरे का लोक प्लास्टिक दूधचा चप्पल अरे शाळा शिकते रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल शिकत राहते 10-4 वेळा नापास झाला हा शाळा शिकते वर्ग आवडते आपल्या भावाची बाजू घेते ही सांगते चोबाडी चोबाडी म्हणले ना ये बोला माझा खा म्हणतो तुम्ही दोघे मांस खाता माझा रगत खाता खायच ना खा अरे आपली कमाई मस्त डब्यामध्ये भरू ठेवता इकडे रविवार नाही बबल्याची दाजी बबल्याला मटण मस्त आवडते हा फक्त सारा लेग पीस टाकते नड्याला खायच ना खा सामुराली येते इकडे रविवार नाही तर मंगळवार येते बबल्याची दाजी बबल्याला वागून मस्त आवडते आणि बिन काट्याचे वागून हा फुकट्या खाते खायच नाही खा सामुराली येते इकडे मंगळवार नाही तर शुक्रवार येते पुन्हा लाडी गोडी बबल्याची दाजी बबल्याला आणि मस्त आवडते आणि बकासुराऊ एक डझन अंडे दोघे बहीण भाऊ 6 खातात आणि मला काय ठेवतं बेरसा का भेटला तुम्ही बापाची ती तो तुमचा बाप दारू विकिया हप्ताभर सलला आरण आणि सलला चून खाणे वेळ बाटव्याच्या मागे खा कुचक नब्यावर दाजी बाप पडे झाले का वो नक्का खाएंगे डायलॉग मारते मला सर खतम करून सर द्यायची सांगतो मला खतम करून साला कोण म्हणते कोण पाहिजे दूर पेट होती तिला कामचं म्हणलं किती किनारी त्याला मिरची तर काढते का तुला कांदा कापावला सांगला तर आपली मिरची हातात धरून हलवत राहते साला सांगते की कलम कापतो म्हणून
बसव त्याला डोक्यावर बसव एक तो सुद्धा आला घरावर माझ्या दादीने उचलला तर बापरे. कमीची भाजी सुट्टे खात राहते नुसता खाते 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 माझे बाबा आपल्याला मुलगा टोचू टोचू बोलता. आता जातो आता फाशी लागतो. अशी लागते सगळे एवढी हिंमत तुझी हा. अबे रात्री हागावल्या लागली तर भेऊ लागते म्हणून बहिणीला समजून नाही देत आणि तू फाशी लागतेस त्याला लागलं मरणं तर तुझ्यामुळे माझी प्रगती नाही झाली तुझ्यामुळे मी बाप नाही झालं तुझ्यामुळे माझ्या घरात पाला नाही हल्ला दादी मी बरीच बरी पण मी तुम्हाला घेऊन आहे आज जाऊ अबे दोन भेटले का अबे दोन भेटले का आणून देऊ बे चांगला होय म्हणतो मग ते अरे आजच्या टकलं जर चालत पण तुझा भाव मिळाला पाहिजे दलिते तुझा भाव मिळाला ना चांगली पेरणी करतो तुझ्या गावावर पेढे वाटतो 20 रुपयाचे आता म्हणतो आता म्हणतो नको जाऊ रे एवढा मोठा जरा धरू धरू घरभर फिरतेच बघूया. अरे मरतो 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 बघूया. एवढी चौकतच ना अशी तडतड करत होतो तो फिरी फिरी बघत होता. कर्णाचा सापड करून बघूया पण एवढी चुकाचा शब्द नाही बोललो तुला. आणि आगा एवढा मोठा कराड घरभर धरतेच नाही तेच मरतो मरतो करतेच माझ्या बघूया. आहे ती पक्की कोंगाल खुशी आहे गावा गाव मरतो बापरे अरे याला साधा इंजिन नाही मरत आणि हा मरते का जा उडी घेऊन मस्त आल्या गेले नाही त्या कोणत्यात आहे दाजी त्याच्यात पाणी नाही आहे. डोका लागून बसेल किल्लू पंपा पाणी नाही म्हणून सांगतो बेशरम नाही बाई, आता मी नक्की मरतो. नाही बाई तुझ्या या सुखी संसारासाठी हा तुझा भाऊ बलिदान देत आहे. काय गाडी आणते घुंगराची गाडी आणते हा तुझ्या घरी आणि हा फुटत्या राहते माझ्या घरी साला आयत्या बिळात हा गोळा आयत्या बिळात नागोळा दाजी तसा नाही आयत्या बिळात नागोबा. खाते 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 बाय किती खातो दिवसातून 15-20 पोळ्या एवढंसे भात एवढंसे काजू किशमिश एवढेसे बदाम आणि हप्त्यातून 5-6 वेळा मटण मच्छी एवढ्या खाण्यावर मला टोचू बोलता. आता तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून देतो तुमच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या पहिले हुंड्यासाठी मारहाण करत हो 7 दिवसाची पिसाला जातो. तुझा दाजी म्हणजे कोण आहे माहिती आहे? ते साले फुगे पो अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या कपड्यावरच्या कुंकवाची शान आहे. अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा मान आहे. अरे तुझा दाजी म्हणजे तुझ्या बहिणीसाठी सर्वस्व आहे. अरे तुझा दाजी आहे म्हणूनच हे तुझी बहीण आहे. खूप कसा पहिल्या
अबे शेवटी मी हिचा नवरा हो नवरा. निंगी नाही तर काका किती काही केलं माझे पती परमेश्वर किती काय केला माझे पती परमेश्वर. हा मयाचा आणि हे कोळ्या पायाचा. अजून लागते. बाबाच्या घरी आला होता पवाला तर माझा पोमाडे सांगत होता गाव का माझा एवढा मोठा घर आहे. खरीच बोललास बबल्या खरीच बोललास बाबाच्या बजी बाबाला आला होता तर माझा पोमाडीच्या डायलॉगी झोडत होता माझं गाव काही एवढं मोठं घर आहे हे निघाली कोणी खोपडी माझ्या घरी 10 एकराचा भवन आहे. हा निघाला ठरल्या माझ्या घरी उमऱ्याला सोयाबीन पिकते. सरकाराची काळी नाही बापू अबे काय रे माझ्या मोठ्या घराला त्या सलापाच्या घरामध्ये गरमी हो मला तो काय माहित भाऊ. सलामाचं घर नाही पाहिजे हे पाहिजे घराची खोपडी नबीची काळी उजरला पेटली कसं काय बोलून राहिले बापा जरी बोलले तर आधी ते ही करायचं काय म्हणत होत्या माझ्या बहिणीला माझ्या बापाला काय म्हणत होत्या तुमच्या सासऱ्या काय म्हणत होत्या माझ्या गरम पोहे खाल्ले ना. फुटका नाही खाल्लो 200 रुपये दिले होते तुझ्या बहिणीला. तर फुकट नाही दिला माझ्या बहिणीने दाखवलं ते ना. माझ्या बहिणीचा तो उजळवला. तुला घुमी गावकर आहे का बहिणीचं? काय म्हणत होत्या मस्त झुल्यावर झुलवीन गुडघ्याला झुला. माझं म्हणलं तुला काल गोळचं पलेटभर खाल्ले ना काय होतं, शेंगदाणे कमी होते. पाहिलं तरी कोण भारतीय म्हणत होत्या मामाजी तुमच्या पुरीला घराच्या बाहेर उतरू देणार नाही असा दंडाचा पारणा करेन आणि असा झुलवे म्हणले होत्या का नाही म्हणले होत्या ना आणि आता कधी पाठवते मला लोकांच्या घरचे भांडे घालायला लोकांच्या घरचा धुणा धुवायला माधुरी दीक्षित हो तुला ठेवतो कपाटामध्ये शोपीस मोडे. माधुरी दीक्षित नशी कमी का झाला लग्न करून या घरामध्ये आलो बायको हो किती काही केला पोषील नाही तर कोणाला सांगली तुमची बायको माझी बहीण दादी माझ्या बहिणीने पोसा ना मग एक पोसा. तुला तर दत्तक घेतलो बे तुझ्या बापाची करणी आणि फळ मी भोगतो तुझ्या बापाला कुठे हौस बे 2-2 पोरं करायची. काय झाली चालतं हॅलो म्हणजे म्हणत्या का माझा एका छोटा खेळत बोलली नव्हता तुझा माझा एक म्हणते ना तिरीवर झिरो ना तुरी जाऊन शिरो तुमचा माझा आंबा तिकडे बे गेंडरा ना दादी येऊ मी. चिंगम खालास का रे? नसतो का रे? आवडला माझा एका छोटा खेळत बोलली नव्हता का आता? तुझं तर मस्त होतं एक माझ्या गाण्याचा. त्या बाई तुझी पाळी आता पण सुचवत्या नाही सुचवतो 4 लाख पाजवतो एक. अहो मजाक केलं मी दादी माझा आकडा आवडला का तुम्हाला मन आवडला. मला काही करू दिले का 2400 रुपये भेटले होते ना बापरे आता सांगून राहिली तुझं तोंडून पाणीच पेटतो. माझा तिरीवर झिरो ना चोरीचा शिरो शिरा आता तुझं सटून बायको भेटली बे म्हणे. आणि बाई ताजी जाऊ बा हा तुझा भाऊ आहे ना साधा तंबा कुठून तरी माझे नाव लिहिते. बाप्पा ज्यांचं रंग काय खायला हे काय शिकवते भावाला? तुम्ही खाल फक्त खाल्ल्याचा मेवा ना आम्ही का तुमचा तोंड पाहत राहावा आणि म्हणजे दादी तंबाखू खवरची सस्ताच नसतं तंबाखू चुना तोच माझा मित्र जुना. माझ्या बघूया तुम्ही याचा मित्र हो करून मित्र हो मित्र का तुझा दलित आपला लग्न झाला आणि तू माझ्या घरात आलीस हा इजगूर घेऊन मधात बोलला तेव्हापासून मी ऐकत आहे बबल्याची दाजी बंटेचे पप्पा केव्हा म्हणशील बंट्या ही बंट्या येण्याचे ना घंट्या येण्याचे कसा येईल बंट्या आणि घंट्या घरात आहे ना हा संत्या हा माझ्या घरात पाहिजे नाही. घरून नाही ठेवलो पण हा घुबड घरात शिरून ठेवलो ना बे घुबडा 24 तास तू ह्या भाजीवर राशील माझा उद्धारून कर हा माझ्या घरात नाही पाहिजे.
तुझा बंधू प्रेम घराच्या बाहेर कळली काय? आता कुठं कोमा काढून नको. आज जमा साखरा भात केला याचा खाजा. बाय कडी नाही कडी कडी सरली तरी काय रात्री सरली कडी. मी देऊ का कमी नाही दाजी तुमची आंबट आहे कडी बाय दाजीची भाजी का नाही केली अरे नको नाही पहिले साखरा भात खातो. दाजीला एकही नको ठेवतो. सोने पलट खातो आणि चम्मचीच्या तोंडात घालतो. तुला अक्कल आहे का नाही? देवाने तुला डोकं दिलं की नुसतं हेल्मेट लावलं. काय नाही डोकं. मेंदू नावाचा प्रकार माहित आहे? कसं नसतं. असा आपण नुसतं खा खा खा. मला सांग तू लग्न काय केली? नवरा करवलं. नवरा केला म्हणजे होते का? करतोय तरी. का करते? झपाट करतोय तरी. का? नवरा केलं तेव्हाची कामं करतो, धराई करतो, झपाट करतो. त्याच्या आधी काय करत होती? लग्नाच्या आधी कोणी वस्तू बदलली नाही हिंडत होतो. काय वारं भसून बायको बघते. तुला अक्कल आहे का नाही ललिते? लग्न झालं तेव्हा तुझ्या भावाला घरात शिरवलीस तू. मी येते झोपते तू अंदर झोपते. वाटत नाही नवरा डोळ्यावर कधी प्रेमाने बोलावं. आंब्याचं आंब्याचा रायता, खायचं का आंब्याचा रायता? त्या कोंबड्याचं काय बरणीमध्ये जा खातो. कोणोड्यात पर्णी मध्ये म्हटला आंब्याचा रायता आणि सातारला भात खाल्ला. बापू आजपासून माझ्या घरचा भात तुझ्यासाठी सरला म्हणजे सरला. ललिते तुम्हा दोघा बहीण भावाचा बंधन आजपासून तुटला म्हणजे तुटला. कळली का? नाही. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते, ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते नहीं होते हैं अंबर पे, धरती पे जोड़े जाते. तुला देऊ का दाबू दाबू? मी नाही झोपतो. नाही उठतो. उठतो 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 उठतो. माझ्या पोराला खाऊ नाही ना घेऊ नाही दिलं ना तसाच घेतलं का? बापू बापल्या. अरे त्या मयूर भाऊच्या दुकानातल्या दाजीच्या नावानं उधारी भजे खातो. बापल्या, त्या मयूर भाऊच्या दुकानामध्ये तुझ्या मायेची ठेवी आहे ठेवी. अरे मायची नसे, दाजीची आहे. देवी. काहीतरी. कळला? कोणाचं दाजी आहे? हा. कळला? कोणाचं दाजी आहे? माझी घेतली का? कोणाचं दाजी? कसं बरोबर आहे? मला सगळं समजलं बेटा. असं समजलं. मला सगळं समजलं. तू माणूस काळासाठी एवढा रस्ते माझा भाऊ एकटी राहायचं तर तुमची भाकरीच नाही साधना. समजलं ना? म्हणून ना. समजलं ना? समजून उमजून ना समज. आता तरी हात टाकायचे. माझ्या भावाला समजून घे. तुझ्यासाठी काय करतो नाही. जाऊ द्या. करतोय म्हणता. करतो. आणि या पाहिजेच नाही. करा. डॉक्टर तुझ्या बापाला बोलू त्याविषयी बोलतो मी. मी तेच म्हणू तरी दुर्दैव म्हणता ललिते तुझ्यासाठी सगळ्यांचा पारणा करतो तुला झुलवतो एक दिवस नाही पारणा करा ना एक दिवस नाही झुलव आज
का बघ बाबाजी, माझ्यासाठी तुम्ही पारणा करत्या हो का व? असं बेंडाचा तुम्ही मग माझ्यासाठी असा बेंडाचा पारणा करा आणि मग मी महाराणी त्या पारण्यावर अशी बसशी आणि तुम्ही माझे दास तुम्ही मला असे झोपले द्या